जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, सगळ्यांना असं वाटतं की शिवसेना एकटी पडलेली आहे. पडले का रे? आता मला तलवार देण्यात आली, उपसणारच होतो, पण म्हटलं जरा थांबा, कारण एक 4 दिवसापूर्वी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन आलो आणि माझ्या लक्षात आलं की भवानी तलवार माझ्या समोर आहे. ही माझी भवानी तलवार आहे आणि ही तलवार माझ्या हातात त्या जगदंबेने दिल्यानंतर समोरून कोणी येऊ दे, मला परवा नाही. मी लढणार, मी जिंकणार. विषय खूप आहेत. नेहमीची गिऱ्हाईक काँग्रेस राष्ट्रवादी आहेतच. पृथ्वीराज मध्ये बोलले होते, त्यांनी माझी मुलाखत बघितली आणि त्याच्यात मी सांगितलं की जर का आव्हान दिलं तर मी मुख्यमंत्री होईन सुद्धा. जनतेच्या मनात असेल तर होईन पण. आणि मग माझ्यानंतर त्यांची मुलाखत होती. त्यांना विचारलं, उद्धव ठाकरे असे म्हणतात. ते म्हणे उद्धव ठाकरेंना काय म्हणे, काय अनुभव आहे. मग नंतर विचार केला की हे मोठे अनुभव संपन्न आहेत. 3 वर्ष झाली, आता राजीनामा दिला, पण 3 वर्ष अनुभव संपन्न माणूस तिकडे बसला तरी हालत का नव्हता. फाईली त्या सगळ्या फाईल्स हालत का नव्हत्या. तर हे अशी सगळी माणसं आहेत. निवडणूक म्हटल्यानंतर चिखलफेक होते. खरं म्हणजे गेल्या लोकसभेच्या आधी मी आलो तेव्हा इकडे चिखलच होता. मी येताना पाऊस पडत होता, मला धाकधूक होती तुम्ही थांबणार की नाही. पण आता आपला खासदार संजय म्हणाला की परभणी हा शिवसेनेचा, भगव्याचा, हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. परभणीकर, मराठवाडा, शिवसेना, शिवसेना प्रमुख, हे नातं कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या मैदानात तरी तुटू शकत नाही. आणि आज 25 वर्षाच्या युतीतनं मुक्त होऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. आता आपण आणि आपणच, मी तमाम परभणीकरांना आज एक विनंती करतो आहे की आजपर्यंत तुम्ही अमाप प्रेम शिवसेनेवरती केलं. काही झालं तरी परभणीवरचा भगवा तुम्ही उतरू दिलेला नाहीत. याही वेळेला तुम्ही तो उतरू देणार नाही, मला खात्री आहे. पण आता येणार ते आपलं सरकार असणार आहे आणि त्या प्रेमाचा उतराई होण्याची मला संधी द्या. तुमच्या ऋणातनं मी मुक्त होऊ इच्छित नाही, या ऋणामध्येच मी राहणार. पण थोडंसं एक काहीतरी सेवा करण्याची संधी ही यावेळेला तुम्ही द्या. मगाशी निघाल्यानंतर नांदेडवरून येताना सुद्धा खड्डे खड्डे खड्डे, एकूण मराठवाड्यामध्ये रस्ते खड्डे सगळं वाट लागली. भाजपाने युती तोडली असली तरी, नातं तोडलं असलं तरी, लोकसभेच्या आधी जे मी इथे बोललो होतो ते मी विसरलेलो नाही. आजही इकडे जणू दुष्काळच आहे ना रे. मी काय बोलताना चुकलं तर मला सांगा तुम्ही. एकदा पाऊस येऊन तो गेला, हातात काय लागेल आता पीक मला माहित नाही. काहीच नाही ना. नाही, कारण 1 बार पेरणी, 2 बार पेरणी, 3 बार पेरणी, 12 बार पेरणी, अब की बार भी दुष्काळ, अब की बार दुष्काळ. पण लोकसभेची निवडणूक जेव्हा चालली होती त्याही वेळेला मराठवाडा हा गारपीटग्रस्त होता, बरोबर ना. आणि मी तुमच्या समोर येऊन सांगितलं होतं, त्यावेळेला गोपीनाथजी पण होते माझ्याबरोबर, म्हणजे मंचावर नव्हते पण तेही फिरत होते. गोपीनाथ मुंडे हा एक माणूस शब्दाचा होता, शब्दाचा पक्का होता. आज सुद्धा मला त्यांच्याबद्दल खरंच तो एक धक्का अजूनही, केवळ त्यांचे कुटुंबीयच नाही, मी सुद्धा अजून ते आठवलं तरी मी बेचैन होतो. आणि मला आठवतंय, आम्ही मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती
त्यावेळेला असं म्हटलं होतं की केंद्रात सरकार आल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज आम्ही माफ करू. बोललो होतो ना. मी इकडे येऊन सांगितलं होतं की तुम्ही भरपूर मतदान करा, बहुमताने आपलं केंद्रात सरकार येऊन दे, नरेंद्र भाई आपले पंतप्रधान होऊ देत. आणि मी स्वतः त्याने सांगेन की नरेंद्र भाई तुम्ही पंतप्रधान झालेला आहात, माझा मराठवाडा, माझा हा परभणीकर शेतकरी दुःखामध्ये असताना, संकटात असताना सुद्धा त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. आणि आज भाजपाने आपल्याची युती तोडली असली तरी त्यावेळेला जी निवडणूक झाली तेव्हा आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोदींना तिकडे पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केलेली आहे. मी आज नरेंद्रभाईंना मराठवाड्याच्या वतीने जाहीर विनंती करतो आहे की त्यावेळेला आम्ही हा शब्द दिला होता तुमच्यासाठी, या गोरगरीब शेतकऱ्यांनी तो पाळलेला आहे. आता तुमची पाळी आहे, तुम्ही त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मुक्त करून आपला शब्द पाळा. आणि हे होऊ शकतं. एक 8-15 दिवसापूर्वी आपण सर्वांनी पाहिलं असा काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली, भरपूर पूर आला, पूर भरपूर म्हणजे भयानक संकट. हे संकट असं येतं की एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आपल्या इकडे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये ते माळीण गाव, सकाळी एसटी चालली होती, त्या एसटी ड्रायव्हरला ते गावच दिसेना. आणि तो विचार करायला लागला, अरे मी रस्ता तर बरोबर पकडलेला आहे पण गाव गेलो कुठे. आणि मग बघितल्यानंतर कळलं की रात्री म्हणजे पहाटेच्या वेळेला कधीतरी दरड कोसळली आणि घराच्या घर संपूर्णपणे त्या दरडीखाली जी चेपली गेली की एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन गेलं. तसंच काश्मीरमधलं ते संकट, काश्मीरमधल्या संकटामध्ये हिंदुस्थान सरकार, पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी पटकन तिकडे गेले, तिथे त्यांनी मदत केली, खूप चांगलं काम केलं. केवळ आपल्याच भागात नाही तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा त्यांनी मदत केली. तिथल्या काही त्या अतिरेक्यांनी, नालायकांनी आपल्या सैन्यावरती दगडफेक केली तरी सुद्धा आपण माणुसकी म्हणून मदत केली. याला म्हणतात माणुसकी. पण ती जशी माणुसकी आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये दाखवली, तीच माणुसकी मला माझ्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी दाखवा. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा. किती कर्जावरती कर्ज चढतंय, कधी पडणार त्यातनं तो बाहेर, कधी उभा राहणार, कधी एकदा तुम्हाला त्यांनी साथ दिली होती, शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो मोदी के साथ, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत चालला. आणि सोबत आल्यानंतर पंतप्रधानपदी तिकडे बसल्यानंतर इथल्या भाजपवाल्यांनी गेल्या 25 वर्षाचं शिवसेनेशी असलेलं, हिंदुत्वाशी असलेलं नातं तोडून टाकलं. ही सत्य परिस्थिती आहे. मान्य आहे तुम्हाला? मला सुद्धा काही आनंद होतो अशातला भाग नाही, मनात दुःखही आहे, पण तेवढाच माझ्या मनामध्ये संताप सुद्धा आहे. अरे गरज चोर आणि वैद्य मरो असा तुम्ही आमचा वापर करून घेतलात. तिकडे सत्ता मिळाल्या तुम्ही आम्हाला तोडून टाकलात. जो माझा शिवसैनिक शहरामध्ये, गल्ली बोळामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करतो, कधीतरी तुम्ही शिवजयंती तरी साजरी केलीत काय? आज शिवछत्रपतींचे आशीर्वाद मागताय. मुळामध्ये ती सरकारी शिवजयंती सोडली तर शिवजयंती तिथीप्रमाणे किती तारखेला येते हे तरी तुम्हाला माहिती आहे. पण चलो शिवछत्रपती के आशीर्वाद, अरे छत्रपतींनी दिले होते आशीर्वाद, पण ते आशीर्वाद पेलायला सुद्धा, ती भवानी मातेची तलवार पेलायला सुद्धा शिवराया लागतो. शिवरायाचे आशीर्वाद घ्यायला सुद्धा मर्द सैनिक लागतो. त्याच्या हातामध्ये, नुसतं हातात नाही तर हृदयामध्ये सुद्धा भगवा लागतो. तो माझ्या शिवसेनेच्या आणि शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे. खरंच ही विचित्र परिस्थिती आहे. आज हे सगळे आपले उमेदवार तुम्हाला ओळखीचे आहेत ना? सगळ्यांची निशाणी माहिती आहे ना? धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाणच. हे शिवरायाचं सुद्धा त्यावेळेची तलवार जसं होतं तसं धनुष्यबाण हे आम्ही घेतलेलं आहे. ही नुसती एक काहीतरी सिंबॉल घ्यायचं म्हणून नाही घेतला, त्याच्यात सुद्धा आमची परंपरा आहे. सुरुवात कशी झाली हे मी अनेकदा सांगितलेलं आहे.
गेले 25 वर्ष ही युती आपण टिकवून ठेवली होती, कारण ही युती मुळामध्ये जागा वाटपावरती नव्हती झाली, तर हिंदुत्वावरती झाली होती. आणि आज सुद्धा हिंदुत्वाची गरज आहे. जे मुस्लिम बांधव इकडे आले असतील किंवा माझं भाषण ऐकत असतील त्यांना सुद्धा सांगतोय, आणि तुम्ही सगळे साक्ष आहात. शिवसेना प्रमुखांचे सुद्धा विचार तुम्ही याच व्यासपीठावरून ऐकलेले आहात. जे ते बोलत होते त्यांच्या विचारात आणि माझ्या विचारात जर फरक असेल तर मी एक क्षण सुद्धा या शिवसेना प्रमुख पदाच्या खुर्चीवरती राहू शकणार नाही. जे मुस्लिम बांधव आले असतील त्यांनाही सांगतोय, अरे बाबांनो, तुमचं आणि आमचं भांडण काही नाहीये. जे कोणी या देशावरती प्रेम करतात, जे कोणी या देशाला आपली मातृभूमी मानतात, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा भाऊ आहे. ही शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे. बरोबर बोलतोय का, मी चूक करतोय? असे जे कोणी मुस्लिम असतील या ना सोबत, आमचं भांडण नाहीये. पण ओवेसी सारखा जर का विष या महाराष्ट्रामध्ये वळवळणार असेल तर त्याची मस्ती आम्ही सहन करणार नाही. हे आमचं हिंदुत्व आहे. इथे राहून जर पाकिस्तान आणि बांगलादेशचं स्वप्न बघणार असतील तर त्यांची मस्ती आम्ही सहन करणार नाही. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हा देश माझा देश आहे. या देशासाठी जो मरायला तयार आहे त्याला जात पात धर्म नाही, तो मुसलमान असला तरी तो माझा भाऊ आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. ही शिकवण आहे आम्हाला. आम्हाला काही वेळ नाही लागलेला सतत दंगल करत सुटायचं. सतत दंगल करायची आम्हाला पण हौस नाहीये. पण इकडे जो आमचा मान राखला गेला पाहिजे तो मान राखला गेलाच पाहिजे. ही शिवसेनेची भूमिका आहे. त्याच्यात मी बदल करणार नाही, अजिबात करणार नाही. आणि 25 वर्षाची युती त्या हिंदुत्वावरती झाली होती. जागा वाटपामध्ये त्याही वेळेला वाद व्हायचे. आज गोपीनाथजींच्या बरोबर मला खूप आठवण येते की प्रमोद महाजनांची सुद्धा येते. खरंच येते. वाद तेव्हाही होत होते, पण ते वाद तुटेपर्यंत ताणले जात नव्हते, अजिबात जात नव्हते. त्यानंही कळत होतं की खरं काय आणि खोटं काय. आज प्रमोदजी नाहीये, गोपीनाथजी अचानक गेले. या युतीमधला तो जो एक दुवा होता, सांधा होता, तोच निखळून गेलेला आहे. आणि आता बुद्धिबळाचा खेळ सुरू झाला. युतीची बोलणी ही अशी सुरू झाली की पहिल्यांदा मित्र पक्षाला 9 जागा तुम्ही द्या, 9 जागा आम्ही देतो, आणि उरलेल्या 270 मध्ये आम्हाला 135 पाहिजे, तुम्हाला 135. काय कशाच्या आधारावर? काय तुमचा पक्ष वाढला आणि आमचा पक्ष वाढला नाही, हे काय वाढीचं हे दृश्य नाहीये? शिवसैनिकांनी इकडे आज सुद्धा या स्टेडियमच्या बाहेर सैनिक तोबा जमलेले आहेत. काय पक्ष माझा वाढला नाही? कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्यांनी, गोरगरीब हे सगळे माझे सैनिक, स्वतःचं कुटुंब न बघता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काय लोकसभेमध्ये तुमचा प्रचार त्यांनी केला नाही? 42 खासदार निवडून आले. आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये असं झालं नाही की काँग्रेसच्या विरुद्ध विरोधी पक्षाचे 48 मध्ये 42 खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. हा इतिहास, हा शिवरायाच्या महाराष्ट्राने घडवलेला इतिहास, हा शिवरायाने दिलेला आशीर्वाद. मग तुमचाही पक्ष वाढला तसा माझा शिवसैनिक, शिवसेना सुद्धा वाढलीच. आणि शिवसेना वाढली नसती तर आज हे मैदान ओस पडलेलं असतं. पण हे मैदान तुडुंब भरलेलं आहे. कण आणि कण, कोपरा आणि कोपरा गच्च भरलेला आहे. काय हे वाढीचं लक्षण नाहीये? पण मुद्दामून मी तुम्हाला गणित सांगतो, तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तुम्हाला मी प्रश्न विचारतो नंतर. 135 म्हणजे आपण जवळपास 34 ते 35 जागा सोडायच्या. 35 जागा, अर्थ कळतो त्याचा? त्या 35 जागेत जर का आणखी 5 जागा जर का तुम्ही मिळवल्या ना, तर एक गोवा राज्य होतं, 40 जागांचं गोवा राज्य, ते असं उचलून तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं असलेलं त्यांच्या पानात वाढू? कसं शक्य आहे? नाही, पण आमचं दिल्लीने ठरवलेलं आहे. म्हटलं दिल्ली तुमच्यासाठी आहे? नाही, 130, 140, 135, 135, 101 आमचं दिल्लीचं ठरवलंय, आम्ही दिल्लीने ठरवलेलं आहे. म्हटलं अरे, ज्या छत्रपतींचा आशीर्वाद तुम्ही मागताय तो छत्रपती दिल्ली समोर नाही वाकला तर मी दिल्ली समोर वाकवू?
शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे ना, तर त्या शिवछत्रपतीनेच शिकवलंय की स्वाभिमान सोडायचा नाही, दिल्लीश्वरासमोर वाकायचं नाही, हे त्यांनी शिकवलेलं. ती शिकवण घेऊन मी पुढे आलेलो आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं मला 34 जागा सोडता येणार नाही. एक काम करतो, 9 जागा तुम्ही मित्रांना सोडा, 9 जागा मी मित्रांना सोडतो. म्हणजे मी गेल्या वेळेला आपण त्यांना 2 जागा जास्त दिल्या होत्या, 171 नाही, आपण 169 लढलो होतो. त्या 9 जागा कमी करा म्हणजे आम्ही 160 होतो. तुमच्या 9 जागा कमी करा, तुम्ही 110 व्हाल. आणि वरनं मी तुम्हाला 9 जागा एक्स्ट्रा देतो, म्हणजे 18 जागा. वाटा तुमचा पण घाटा माझा. पण 151च्या खाली मला जाता येणार नाही, कारण त्याच्या खाली माझा सुद्धा पक्ष आहे. जवळपास 50 वर्ष होत आलेला आणि कोणत्याही पक्षातून फुटून न निर्माण केलेला शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष आहे. दुसरी तिसरी पिढी या शिवसैनिकाची आज मैदानात उतरलेली आहे. आणि अशा वेळेला मी सांगितलं की बाबा माफ करा, 18 जागांच्या पेक्षा जास्त मी सोडू शकत नाही. 18 जागा म्हणजे किती झाले? साधारणतः एका जिल्ह्यामध्ये 6 जागा असतात विधानसभेच्या. 3 जिल्ह्यांच्या जागा मी अशा सोडून दिल्या. हा त्याचा अर्थ 35 जागा सोडल्या असत्या तर 6 जिल्हे मी असेच सोडून दिले, हा त्याचा अर्थ झाला असता. आणि शेवटच्या दिवशी तर असं झालं की ठीक आहे 151, आम्ही 127. कारण म्हटलं कसं नाही, त्या मित्रांना आम्ही पटवतो. म्हटलं ठीक आहे पटवा. कोणाला मंत्रिपदाचा गुळ लावला, कोणाचा महामंडळाचा गुळ लावला, कोणाला आणखीन कसला गुळ लावला. मग त्यांना जागा न देता आम्ही जागा ठेवतो. म्हटलं ठेवा, तुम्ही बघा आणि मित्र बघा. मग म्हणाला आणखीन एक काम करू. म्हटलं काय? आणखीन 3च जागा ऍडजस्ट करा. म्हटलं कशा? त्यांना काही करून 151च्या खाली यायचं. 3 जागा जागेवरती धनुष्यबाण तुमचा, पण उमेदवार मित्र पक्षाचा. हे काय गणित आहे? म्हटलं चला तेही मी मानतो, तेही मी मानलं. बाजूला राजू शेट्टी होते, एका बाजूला जानकर होते. राजूभाई जागा कोणती, उमेदवार कोणता? त्यांनी सांगितलं इस्लामपूर, उमेदवार हा. झालं. जानकरना विचारलं, त्यांना विचारलं, ते बोलले जागा अमुक, उमेदवार हा. झालं. रामदास आठवले दिल्लीत होते. म्हटलं ठीक आहे, त्यांना एक जागा मी देतो, त्यांनाही देतो. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपली लोक अनिल देसाई आणि दिवाकर राव होते, हे ज्या वेळेला बोलणी करायला गेले, नाही नाही म्हणे ह्या 9 जागा तुम्ही दिल्या त्या नाही चालणार, आम्हाला तुमच्या चांगल्या जागा पाहिजेत. चांगल्या जागा पाहिजेत. चांगल्या जागा त्या शिवसेना म्हणजे गोडाऊन आहे जागांचं, की आपले पोते भरून ठेवले, जागाच जागा. कोण किती पाहिजे जागा? या जागा, या जागा. पहिले हे नाही, आम्हाला 1 to 1 एक्सचेंज करायला पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्या काही जागा आम्हाला द्या, आमच्या काही जागा तुम्हाला एकाच एक एक्सचेंज करतो. चला आम्हाला गंगाखेड पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, होते का बघूया. नाही मग आम्हाला कोर कमिटी समोर जावं लागेल. जा कुठेही जा, कोर कमिटीकडे गेले. मी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेत होतो. 2-2.5 तास आपल्या लोकांना तसंच बसवून ठेवलं आणि 2.5 तासानंतर त्यांचा माणूस येऊन सांगतोय तुम्ही कशाला बसलात? आमची लोक गेली. कुठे गेली? नाही गेली म्हणे ते खडसे साहेबांच्या घरी. म्हणजे तुम्हाला साधं बोलण्याचं सौजन्य सुद्धा नव्हतं, असं करून ते निघून गेले. मग मी तुम्हाला विचारतोय, तमाम जनता जनार्दनाला विचारतोय, मी वागलो ते योग्य का चूक? नाही एकदा काय ते हात वरून करून सांगा. हो योग्य असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा, नसेल तर नाही सांगा. पण माझी शिवसेना मी अनेक वेळेला सांगितलं आहे, सत्ता येणार, सत्ता आम्ही आणणार, पण मी माझी शिवसेना ज्वलंत ठेवणार, जिवंत ठेवणार. आणि नुसतीच नाही तर ती मी आज शपथ घेऊन सांगतो की जी शिवसेना प्रमुखांनी एवढी प्रचंड ताकद माझ्या हातामध्ये, माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहे, जी शिवसेना प्रमुखांनी शून्यातून हे ब्रह्मांड उभं केलेलं आहे, ही शिवसेना मी किमान 1 पाऊल तरी त्यांच्यापेक्षा पुढे नेऊन दाखवणार. एक पाऊल तरी पुढे नेणार. अरे माझ्या समोर, माझ्या सोबत, अरे तुमच्यासारखे लढवय्ये वाघाचे बच्चे असल्यानंतर मी कोणत्या लढाईला भीत नाही, घाबरत नाही. येऊ दे. पण आता मोठं हे अफजल खानी संकट आहे, कारण केंद्रातले सगळे मंत्री येत आहेत. मगाशी मी निघताना पत्रकार आले होते,
मला म्हणाले उद्धवजी स्वतः पंतप्रधान या महाराष्ट्रात 8 सभा घेत आहेत. म्हटलं अरे लाट असताना सभा कशाला पाहिजेत 8? एवढी लाट आहे तर मोदींच्या सभा, मोदी आमचेच पंतप्रधान, आम्हीच दिले होते, आमच्या विरुद्ध येऊन बोलणार. पण संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ येते महाराष्ट्रामध्ये. दुष्काळ पडला असताना केंद्रातले मंत्री कधी आलेले नाहीत. प्रचाराला सगळे येत आहेत, आजूबाजूचे मुख्यमंत्री येत आहेत, सगळा लवाजमा घेऊन सगळे येत आहेत महाराष्ट्र काबीज करायला. तुम्ही देणार आहात महाराष्ट्र त्यांच्या ताब्यामध्ये? बरं, ही युती तोडलीत का? कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं की महाराष्ट्राचा लचका मी तुटू देणार नाही, तोडू देणार नाही, अजिबात तोडू देणार नाही. मग तुम्हाला महाराष्ट्र तोडायचंय का, विदर्भ तोडायचंय का? की बाबा आता केंद्रामध्ये आपलं बहुमत आहे, इकडे जर का बहुमत आलं तर आपण विदर्भाचा लचका तोडू, महाराष्ट्राचे तुकडे करू. हे तुकडे महाराष्ट्राला मान्य आहेत? आणि मग तुम्हाला ठरवायचंय. एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे लुटारू बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे महाराष्ट्र तोडणारे आहेत. आज मी जे काही तुमच्याकडे आलेलो आहे, मी योजना घेऊन आलेलो आहे. मी प्रत्येक समेट, प्रत्येक मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी मी काय करणार आहे ते दाखवतो आहे. ते सुद्धा टॅबलेट मी घेऊन फिरतोय, तो त्या टॅबलेट तुम्हाला दाखवतोय. 8वीची मुलं पण आहेत का रे इकडे? 8वीची मुलं आहेत? हा बाळांनो, एक काम करा, सभा संपली का इकडे तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्ही सगळ्यांना सांगायचं, घरी जाऊन सांगायचं की दप्तराचं ओझं तुम्हाला आवडतंय का हे टॅबलेट तुम्हाला आवडतंय. याच्यामध्ये हे दप्तर आहे ना, हे चालेल का तुला? काय पाहिजे? हे मी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये 8वीचा अभ्यासक्रम टाकलेला आहे. दुसरा जो त्याच्यात 8वी, 9वी, 10वी याची पुस्तकं मी याच्यात लोड केलेली आहे. जो शब्द देईन तो खरा ठरवेन. हवेतले बुडबुडे मी फोडायला आलेलो नाहीये. मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. दरवेळेला आपली बोंब असते, कोरडवाहू कोरडवाहू कोरडवाहू. काही ओरडवाहू शेती करताय तुम्ही सिंचनाच्या नावाखाली. नुसती ओरबडणं चाललेलं आहे. मी खासदारांना विचारत होतो काय काय चाललंय साहेब. ते म्हणाले की अनेकदा विधानसभेत मी बोंबलून सुद्धा काही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही. सिंचनाच्या योजना येतात पण पैसा कुठे जातो माहिती नाही, योजना तशाच. आणि मग मी आज तुमच्या इथे परभणीकरांच्या साक्षीने तमाम मराठवाड्याकरांना शब्द देतोय, द्या शिवसेनेचं सरकार. मी तुम्हाला गोदावरी खोऱ्याचा विकास करून दाखवतो. सिंचनाचा प्रश्न तुमचा मी सोडून दाखवतो. सिंचनाचा प्रश्न मी सोडून दाखवतो तुम्हाला. गोदावरी खोरे विकास मी करून दाखवतो. ज्या जिल्हा बँका याने ओरबाडून खाल्लेल्या आहेत, लुटून फस्त केलेल्या आहेत, या जिल्हा बँकेतनं तुम्हाला कर्ज मिळते? तुम्ही चुकी. या जिल्हा बँकांमध्ये सुद्धा विशेष लक्ष घालून त्या कशा चालवायच्या ते आपण त्यांना दाखवून देऊ. अरे शेतकरी कसा आनंदात पाहिजे. काँग्रेसवाले जाहिराती देत आहेत. पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला, सिमेंटचे बंधारे आम्ही बांधले. तुम्ही किती गावातनं आलेला आहात? तुमच्या गावामध्ये झालाय बंधारा? मग त्या जाहिरातीत आलं ते काय? पृथ्वीराज चव्हाण सांगतायत नंबर 1 महाराष्ट्र सर्वात पुढे. पण कोणत्या दिशेने? पाण्याचा प्रश्न सोडवलाय? मी महिलांना विचारतो इकडे, आमच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित झालेल्या आहेत, महिलांना हाताला काम मिळालेलं आहे, मिळाले का? कुठे गेल्या महिला? जाहिराती ज्या येत आहेत, आणि त्या जाहिरातीत जेवढा तुम्ही खर्च केलाय तेवढा खर्च जर का महिलांसाठी केला असता ना तर याही महिला तुमच्या सभेला आल्या असत्या, माझ्या सभेला आल्या नसत्या. पण काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, हे सगळे एवढे बरबटलेले आहेत. बरं, एक गोष्ट मला कळत नाही, आपल्या युतीचं बोलणं चालू असेपर्यंत त्यांचंही तिकडे गुराळ चालू होतं, काँग्रेस आणि आघाडीचं, राष्ट्रवादीचं. आपलं इकडे तुटण्याचं कारण मला माहिती नाही, पण आपण इकडे तुटल्याबरोबर भाजपने तोडल्यानंतर तिकडे राष्ट्रवादीने काँग्रेसचं तोडलं. मग पत्रकार विचारतात की निवडणुकीनंतर भाजप आणि एनसीपी एक होईल का? म्हटलं मला नाही माहित, कारण आज मी भाजपासोबत नाहीये. उद्या कदाचित भाजपा ओवेसी बरोबर जाईल, मी काय करू? ओवेसी सोबत सुद्धा जाईल. पण एक गोष्ट नक्की, निवडणुकीनंतर भाजप आणि एनसीपी एकत्र येईल की नाही मला माहिती नाही, पण गेल्या लोकसभेच्या आधी
भाजप शरद पवारांना एनडीए मध्ये आणायला उत्सुक होता, हेही तेवढंच खरं आहे. त्यांचं गुळपीक चाललं होतं. मी विरोध केला, गोपीनाथ मुंडेंनी विरोध केला, राजू शेट्टींनी केला, जानकरांनी केला आणि रामदास आठवलेंनी सुद्धा केला. नाहीतर शरद पवार कालच आपल्या मांडीला मांडी लावून बसले असते. हे असले फसवणुकीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत ना. गोपीनाथजींबरोबर जे आमचे काही ऋणानुबंध होते, म्हणून मी जाहीर केलं की अरे तुम्ही जरी नातं तोडलं असलं तरी मी मुंडे कुटुंबियांची नातं तोडू इच्छित नाही, तुटलेलं नाही. मी पंकजाच्या समोर माझा उमेदवार टाकलेला नाही, अजिबात टाकणार नाही. उलट माझ्याहून ती लहान आहे म्हणून मी पंकजाला जाहीर आशीर्वाद देतो आहे. पंकजा, तू जिथून उभी आहेस तिथून तूच निवडून आली पाहिजेस. पण आजूबाजूने मात्र सगळीकडनं धनुष्यबाण निवडून आले पाहिजे. आणि मी स्वतः ठरवलेलं आहे. अनेकदा गोपीनाथजी सुद्धा सांगायचे, पण दरवेळेला दसऱ्याला आपला विजयादशमीचा मेळावा शिवतीर्थावरती असतो आणि म्हणून मला जमत नव्हतं भगवानगडावरती यायला. पण मी आता ठरवलंय की मी यावेळेला निवडणूक जिंकून भगवानगडावरती येणार दर्शनाला. भगवानगडावरती मी येणार. तमाम जनसागराच्या साक्षीने मी भगवानगडावरती येणार. या मला आशीर्वाद पाहिजे. आज शिवसेनेला एकटी पाडली जात आहे, हिंदुत्वाचं नातं तोडलं जात आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी जणू काही हे काम करतात की काय. मग कशाला इतके वर्ष तुम्ही त्या विधानसभेमध्ये बोलत होतात? बरं, ज्यांच्यावरती आरोप केले गेले त्यातले 2-4 उमेदवार भाजपाने उभे करून टाकले आणि त्यांना विचारलं ते म्हणतात नाही आम्हाला विभीषण पाहिजे, विभीषण. अरे पण एवढं सगळं भीषण असताना विभीषण कशाला पाहिजे? आम्ही आहोत ना सोबत. ही सोबत ह्यांना नकोशी झाली आणि जणू काही सगळं आता आबाद आहे अशा पद्धतीने यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही ताकद जी आहे, या शिवसेना प्रमुखांची ताकद महाराष्ट्रामध्ये कोणी पुसू शकत नाही. मी उभा आहे तो केवळ शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने आणि सोबतीने उभा आहे. या सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, एक एक गोष्टी जर का मी तुम्हाला सांगायला लागलो तर तुम्ही म्हणाल होय तुम्हालाच आम्ही मतं देणार. आज इकडे शेतकरी किती आलेत? तुमच्या शेतीला वीज किती वेळ असते? 3 तास. आणि कधीची असते? दिवसा असते का रात्री असते? तुमच्या विहिरीला, तुमच्या शेतात विहीर आहे? आता दुष्काळी परिस्थितीत मी नाही बोलत, पण विहिरीला पाणी आहे का? विहिरीला पाणी पण नाही. पण अनेकदा असंही होतं ना की विहिरीला पाणी आहे, समोर पीक आहे, पण पंपाला वीज नाही म्हणून तुमचं पीक तुमच्या डोळ्या देखत जळून जातं होतं. मग मी तुम्हाला काय देतो ते ऐका. समजा आज ही दुष्काळी परिस्थिती आहे, ही एक क्षणभर बाजूला ठेवा, पण तुमच्या विहिरीला पाणी आहे, समोर पीक उभा आहे, पण वीज नसल्यामुळे पंप बंद आहे. त्यावेळेला मी तुम्हाला उपकरण देतो, बैलाच्या सहाय्याने ते उपकरण फिरवा आणि वीज नसताना सुद्धा तुमच्या शेतीला पाणी द्या. मी ते तुम्हाला करून देतो. मी तुम्हाला करून देतो. कितीतरी योजना आणलेल्या आहेत. शिक्षणासाठी फक्त ही एकच योजना नाही. आज तुम्ही सुद्धा इकडे सगळे जमलेले आहात. किती जण शाळेमध्ये जाऊन आलेत? सगळे गेलेत. तुमच्या मनासारखं कॉलेज तुम्हाला मिळालंय? तुमच्यापैकी किती जणांना मुंबईत येऊन शिकण्याची इच्छा होती? पुण्यात येऊन शिकण्याची इच्छा होती? येऊ शकलात? परिस्थितीमुळे इकडेच थांबलात, बरोबर ना? आता तुमची पुढची पिढी येते. 2020 साली आपला देश, आपला हिंदुस्थान हा जगातला सगळ्यात तरुण देश असणार आहे. शिक्षण कोण देणार? त्या तरुणांच्या हाताला काम कोण देणार? मी देतो. परभणीकरांना मी शब्द देतोय, संपूर्ण महाराष्ट्राला मी शब्द देतोय. हे मी मुंबईमध्ये करून दाखवलेलं आहे, ते मी माझ्या महाराष्ट्रामध्ये करणार आहे. तुम्ही जिथे जिथे असाल तिथल्या शहरांच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घ्या. तुम्हाला मुंबईच्या कॉलेजमध्ये शिकवलं जाईल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे मुंबईत तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही. मुंबईत ऍडमिशन मिळत नाही. तुम्ही तुमच्या गावातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, तुम्हाला मुंबईतनं शिकवलं जाईल. तुम्ही त्याच कॉलेजमध्ये परीक्षा द्या, तिकडेच पास व्हा, पण तुम्हाला मुंबईची डिग्री मिळेल, मुंबई विद्यापीठाची डिग्री मिळेल.
पुणे विद्यापीठाची डिग्री मिळेल. ज्या विद्यापीठाबरोबर तुमचं कॉलेज संलग्न असेल त्या विद्यापीठाची डिग्री तुम्हाला तुमच्या गावातल्या कॉलेजमध्ये शिकून मिळेल. ही क्रांती आहे की नाही? ही आहे योजना कोणाकडे? गावातल्या रुग्णाला सुद्धा मुंबईमधले तज्ञ डॉक्टर या पद्धतीने तिथून तपासतील. आणि याचं सगळ्यांचं प्रात्यक्षिक मी करून दाखवलेलं आहे. मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रेसला दाखवलेलं आहे. मुंबईमध्ये मी डॉक्टरांसह बसलो होतो प्रेस सोबत आणि चंद्रपूरमध्ये रुग्ण तपासले जात होते. असे टीव्ही होती, रुग्ण दिसत होते, त्या रुग्णाला डॉक्टर दिसत होते. आणि मध्येच मी त्या डॉक्टरना सांगितले की डॉक्टर साहेब जरा थांबा, या रुग्णाच्या हृदयाचे ठोके मला ऐकायचे. मी शिवसेना भवनमध्ये बसलोय, डॉक्टर चंद्रपूरला आहेत, त्याने तिकडे ते छातीला स्टेथोस्कोप लावल्यानंतर चंद्रपूरच्या रुग्णाचे ठोके मला शिवसेना भवनमध्ये ऐकायला आले. याचा उपयोग तुम्हाला होणार आहे की नाही होणार आहे? कितीतरी योजना आहेत. महिलांसाठी योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, युवकांसाठी योजना आहेत, पोलिसांसाठी सुद्धा योजना आहेत. आणि ही सुद्धा आपली माणसं आहेत. ही बिचारी कधीतरी त्यांच्यामध्ये ते बाजीराव सिंगम येतो, आता माझी सटकली करणार काय बिचारी? 24 तास राबून घरी गेल्यानंतर हातामध्ये काहीच नसतं. घरी त्यांचंही कुटुंब आहे. आणि म्हणून त्यांनाही मी सांगितलं की पोलीस भरतीमध्ये तुमच्या मुलांचा प्राधान्याने विचार केला जाईल, तुमच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल. आणि जर मला शक्य असेल तर पोलीस खात्याला सुद्धा महसूल खात्याप्रमाणे दर्जा दिला जाईल, हे सुद्धा मी सांगतोय. पण हे सगळं हे माझ्या हातामध्ये आहे. या सगळ्या योजना माझ्या हातात आहेत. तुमच्या मुलांच्या हातात हव्यात की नको? पण कोण देणार? कशी येणार तुमच्या मुलाच्या हातात ही गोष्ट? जर शिवसेनेला तुम्ही प्रचंड बहुमत दिलं तर ही योजना मी देतोय. 8वी मध्ये विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो, 8वी मध्ये आल्यानंतर हा टॅब त्याला 8वी 9वी 10वीची पुस्तकं अभ्यासक्रमाची भरून त्याला मी ती भेट म्हणून देणार आहे. माझ्या महाराष्ट्राचा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी याला उच्च शिक्षण मी देणारच. हे आहे, एवढ्यामध्ये मी दप्तर साठवलेलं आहे. आणि हे सगळं मी करतो हे केवळ तुमच्यासाठी करतो. जे देवेंद्र फडणवीस बोलले की युती तुटली, ते उद्धव ठाकरेंच्या अति महत्वाकांक्षेमुळे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं म्हणून. अरे कोण काय व्हायचं हे ठरवणारी जनता जनार्दन आहे. आणि तुमच्याकडनं कोण काय करणार आहे? तुम्ही माझ्या जागा ज्या खेचत होता ते काय मंत्रालयामध्ये जाऊन काय लगोरी खेळायला, सागरगोटे खेळायला? एका बाजूने सगळे लुटारू काँग्रेस काय राष्ट्रवादी काय, किती यांचे घोटाळा सांगायचे. सिंचनाचा घोटाळा, सगळ्याचा घोटाळा, शेणामध्ये घोटाळा, चाऱ्यामध्ये घोटाळा, कोळशामध्ये घोटाळा. दुष्काळ पडल्यानंतर तो भैया देशमुख अजित पवारांकडे गेला, त्यावेळेला अजित पवारांनी काय उत्तर दिलं? पाऊस नाही पडत तर धरणामध्ये काय लघवी करायची काय? ही सगळी उन्मत्त झालेली माणसं ही पुन्हा यांच्या हातामध्ये तुम्ही आपलं महाराष्ट्र म्हणजे आपलं भवितव्य देणार आहात. आणि म्हणून विचार अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला महाराष्ट्र लुटणार आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र तोडणार आहे. आणि मी तुमच्या सोबत छत्रपतींचा, शिवरायाचा, हिंदुत्वाचा, शिवसेना प्रमुखांचा, तुमच्या हक्काचा भगवा घेऊन एकटा पुढे चाललेला आहे तुमच्या सोबत, तुमच्या भरोशावर. ही लढाई मी केवळ तुमच्या भरोशावरती लढतो आहे. विजय मिळवून देणार आहात की नाही? पैशाचा महापूर येईल, कारण आता चहूबाजूनी पैसा येईल. स्वीकारणार आहात हा पैसा? विकणार आहात तुमचं नशीब? 2 रात्री बऱ्या जातील, 4थ्या दिवशी पुन्हा ये रे माझ्या मागल्या 2 दिवस चूल पेटेल, पण 3ऱ्या दिवसानंतर चूल बंद पडेल. हे तुम्हाला मान्य आहे काय? आणि जो शिवराय दिल्ली समोर झुकला नाही, तो महाराष्ट्र मी ताठ पाठ करण्याने कसा महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 चा होतोय हे मी जगाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.